हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मराठी भाषिक क्षमतेअंतर्गत आपण अलंकारिक शब्दावरील वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह या ठिकाणी आज बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जुने असतील त्यांनी इतरांना शेअर करायचं आहे. ठीक आहे. आणि हे आपण या ठिकाणी जे प्रश्न बघणार आहोत हे 25 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये आपणास किती मार्क मिळाले याची कमेंट मात्र करायला आपण विसरू नका. शेवटी तुमच्यासाठी एक प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर भरभरून प्रतिसाद या ठिकाणी आपल्या सर्वांचा मिळत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आपण या ठिकाणी पहिला प्रश्न पाहणार आहोत आता. डोळे भरून पाहणे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. डोळे भरून पाहणे याचा अर्थ लक्षपूर्वक पाहणे असा आहे. नंतर हृदय तुटणे या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? हृदय तुटणे म्हणजे फार दुःख होणे असा अर्थ या ठिकाणी होत असतो. आपण थोडं फास्ट घेणार आहोत कारण आपण या ठिकाणी 7 ते 8 मिनिटांमध्ये या 25 क्वेश्चनला एक रिव्हिजन करणार आहोत. जेणेकरून एखादा प्रश्न यामधला आला तर आपल्याला आपल्या मार्कामध्ये वाढ होईल. आणि हे प्रश्न देण्याचा एकच हेतू आहे की आपण स्वतःला या ठिकाणी जज करायचं आहे. आपला आत्मविश्वास या ठिकाणी वाढवायचा आहे. ठीक आहे. मन उडणे या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? मन विचलित होणे. ठीक आहे. डोळ्यात प्रेम दिसणे याचा योग्य अर्थ काय होतो? तर डोळ्यात प्रेम दिसणे म्हणजे प्रेमभाव आपण त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. ओके. पुढे डोक्यावर आकाश कोसळणे याचा अर्थ असतो मोठे संकट येणे. पायात काटा खुपसणे या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो चुकीचा मार्ग घेणे. ठीक आहे. पुढे नंतर छाती फुगणे म्हणजे काय? तर छाती फुगणे म्हणजे या ठिकाणी आपण ऑप्शन्स बघितली तर त्या ठिकाणी येतोय आपला आन्सर अभिमान वाटणे. ओके. मन फुलून येणे याचा अर्थ काय होतो? तर मन फुलून येणे म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे आनंद होणे हा अर्थ त्या ठिकाणी आहे. डोके तापणे या अलंकारिक शब्दाचा अर्थ आजारी पडणे, राग येणे, विचार करणे, थकवा येणे यापैकी काय असेल? तर डोकं तापणे म्हणजे राग येणे. हो. पुढे कानाशी कुजबुजणे याचा अर्थ काय होतो? कानाशी कुजबुजणे याचा अर्थ गुपित सांगणे हा अर्थ होतो. डोळ्यात आग येणे म्हणजेच त्या ठिकाणी रागाने पेटून उठणे. हातात सोने येणे याचा अर्थ काय असतो? तर हातामध्ये सोने येणे याचा अर्थ पैसा मिळणे हा त्याचा अर्थ होतो. छातीत धस होणे याचा अर्थ भीती वाटणे असा होतो. ओके. पुढे नंतर तोंड काळे होणे म्हणजे काय? तर तोंड काळे होणे म्हणजे त्या ठिकाणी अपमान होणे असा अर्थ होतो. डोळ्यात पाणी येणे म्हणजे काय? तर आनंद किंवा दुःख होणे. ओके. पुढे हात झटकणे या शब्दाचा अर्थ काय आहे? तर संबंध तोडणे हा त्या ठिकाणी अर्थ निघणार आहे. छाती धडधडणे या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होणार आहे? तर भीती वाटणे हा त्याचा अर्थ होणार आहे. कानावर पडू न देणे म्हणजे ऑप्शन्समध्ये उत्तर बघितलं तर या ठिकाणी दुर्लक्ष करणे हा त्याचा अर्थ होतोय. डोळ्यात भर पडणे याचा अर्थ काय येतो? तर सुंदर दिसणे अशा संबंधित आहे. आता आपण हे जे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, हे शक्यतोवर अवयवाशी रिलेटेड म्हणजे डोळे असेल, छाती असेल, तोंड असेल, अशा पद्धतीने बरेच आपल्याला अलंकारिक शब्द आपण आपल्या मराठी भाषामध्ये वापरतो आणि त्यावरतीच आपण या ठिकाणी थोडंसं फोकस केलेलं आहे. आणि विदिन द 6 to 7 मिनिट्समध्ये आपण या ठिकाणी हे पाहत आहोत. ठीक आहे. तर बघा पुढे या ठिकाणी डोळ्यात भर घालणे याचा अर्थ आहे सुंदर दिसणे. डोळ्यात भर पडणे याचा अर्थ आहे सुंदर दिसणे. तोंडावर पडणे याचा अर्थ चूक कबूल करणे. अपयश येणे असा आहे. तोंडावर पडणे याचा अर्थ अपयश येणे हा त्याचा अर्थ आहे. छाती ठोकणे याचा अर्थ आत्मविश्वास आहे. आपण एखाद्या गोष्टींमध्ये छाती ठोकून सांगण्याचा प्रयत्न करत असतो याचा अर्थ आपण त्या ठिकाणी आत्मविश्वासपूर्वक एखादी गोष्ट सांगत असतो. ओके. पायात गाठी पडणे याचा अर्थ काय असतो? तर पायात गाठी पडणे म्हणजे पाय हलले तर काम होईल, म्हणजेच त्या ठिकाणी गाठी जर पडली तर काम होणार नाही, म्हणजेच काम न करणे असा अर्थ त्याचा होतो. डोकं फिरणे म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारे राग येणे हा सुद्धा अर्थ होतो. हात जोडणे याचा अर्थ काय आहे? तर नम्रपणे त्या ठिकाणी नम्रतेने विनंती करणे असा अर्थ त्यामध्ये होतो. आपण थोडंसं फास्ट या ठिकाणी घेत आहोत, परंतु आपणा सर्वांना या ठिकाणी थोडक्यात रिव्हिजन या महत्त्वपूर्ण घटकाची होणार आहे. आता या ठिकाणी आहे कान देणे म्हणजे काय? तर कान देणे म्हणजे या ठिकाणी आहे ऐकणे. ठीक आहे. कान देणे म्हणजे काय आहे? तर कान देणे म्हणजे आपण त्याला ऐकणे असं देखील म्हणतो. आता आपण या ठिकाणी पुढचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत.
त्यामध्ये आपण सर्वांनी लक्षपूर्वक व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. 26 नंबरचा क्वेश्चन आपला आहे, नाकावर टिचकी बसणे. आता यामध्ये बघा, अलंकारिक शब्द म्हणून सुद्धा आपण त्याला विचारात घेऊ शकतो किंवा वाक्प्रचार म्हणून सुद्धा आपण त्याला विचारात घेऊ शकतो. ओके, तर याची जी PDF आहे ही PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. ओके, नाकावर टिचकी बसणे याचा अर्थ आहे अपमान होणे. डोळे उघडणे याचा अर्थ आहे सत्य कळणे. पायावर धोंडा ठेवणे याचा अर्थ जर बघितला आपण तर मोठा धोका पत्करणे असे आहे. नाक खुपसणे याचा अर्थ काय आहे, तर एखादी गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण नाक खुपसतो म्हणजेच हस्तक्षेप करतो अशा पद्धतीचा आहे. पाणी उतरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे, तर पाणी उतरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे प्रतिष्ठा कमी होणे. कानावर पडू न देणे याचा अर्थ बघा, आता दुर्लक्ष करणे, लक्ष देणे, कान दुखणे, ऐकून आनंद होणे. आता कानावर पडूच दिलं नाही याचा अर्थ काय आहे, त्या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही आहे म्हणजे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे. डोळ्यात धूळ फेकणे याचा अर्थ आहे फसवणे. हात आखडता घेणे याचा आहे खर्च कमी करणे. तोंडाला पाणी सुटणे याचा अर्थ आहे खाण्याची इच्छा होणे. आणि तोंडाला पाणी पुसणे याचा अर्थ काय होईल मग, तर याचा अर्थ या ठिकाणी निराश होणे असा आहे. नाक मुरडणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याला नापसंत असते किंवा नापसंत आपण करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथे नाक मुरडणे हा अर्थ होतो. हात वर करणे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एखादा कैदी असेल किंवा एखादा चोर असेल, पोलिसांनी पकडलं त्याला, तर त्या ठिकाणी तो हात वर करतो आणि सरेंडर होतो. तशा पद्धतीने पराभव मान्य करणे अशा पद्धतीनं आहे. पुढे पायात शेवाळे धरणे म्हणजे काय, तर सतत भटकत राहणे म्हणजे इकडून तिकडे तिकडून इकडे या ठिकाणी असं म्हणजे पायात शेवाळ धरणे असं म्हणतो आपण त्याला. हातची सफाई दाखवणे याला आपण कौशल्य दाखवणे असं म्हणतो. डोकं खाणे, आता डोकं खरंच खातो का आपण, नाही, तर डोकं खाणे म्हणजे त्या ठिकाणी त्रास देणे हा अर्थ त्या ठिकाणी होत असतो. पाय मागे घेणे याचा अर्थ आहे पळ काढणे. तोंड पाडणे याचा अर्थ आहे निराश होणे. हात धुवून मागे लागणे म्हणजेच हट्ट करणे. कानावर घेतले नाही म्हणजे ऐकून दुर्लक्ष करणे. पाय मोडणे म्हणजे पराभव होणे. डोकं फिरणे म्हणजेच राग येणे. तोंड उघडणे म्हणजेच बोलणे सुरू करणे. नाक कापणे म्हणजे अपमान होणे हे पुन्हा आलेलं आहे. कान टोचणे म्हणजे चूक आपण त्याला सांगत असतो. तोंड काळे पडणे म्हणजेच त्या ठिकाणी अपमान होत असतो. हाताकडता घेणे खर्च टाळणे. हात झटकणे संबंध तोडणे. डोळे भरून येणे, दुःखाने अश्रू येणे. दुःखाने अश्रू त्या ठिकाणी येणे असतात, म्हणजे डोळे भरून येतात असं आपण म्हणतो त्याला. छाती ठोकपणे बोलणे याचा अर्थ, एक मिनिट, आपण याच्या पूर्वीचा क्वेश्चन आपण बघूया. ऊर भरून येणे त्याला आपण आनंदी होणे किंवा त्या ठिकाणी आपण तसं म्हणत असतो. डोळे भरून येणे म्हणजेच त्या ठिकाणी एक प्रकारे दुःखाचे अश्रू येणे असे म्हणतो आपण. छाती ठोकपणे बोलणे म्हणजे आत्मविश्वासाने बोलणे. आणि हाताशी आलेले सोडणे म्हणजे संधी गमावणे असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होत असतो. अशा पद्धतीचे जवळपास आपण 30 ते 25 म्हणजेच एकूण 55 असे वाक्प्रचार असतील किंवा अलंकारिक शब्द असतील जे मराठी भाषेमध्ये वापरले जातात, हे थोडक्यात आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. वेळेच्या नियमाप्रमाणे आपला हा व्हिडिओ जो आहे हा 10 मिनिटाच्या आत संपत आहे. तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजन करण्यासाठी आपण फास्ट घेतलेला आहे, परंतु तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचा आन्सर देखील काढू शकता. जरी नाही काढलं तरी सोपे वाक्प्रचार आहेत, त्यामुळे कानावर जरी आपल्या पडले तरी त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा हा होणार आहे. कारण अर्थ आणि वेळ या ठिकाणी आपण लवकरात लवकर अर्थ घेऊन वेळसुद्धा आपण त्या ठिकाणी वाचवलेला आहे. ठीक आहे, तर आपण अशाच नवनवीन व्हिडिओने आपण भेटत राहू अधूनमधून. बाकीचे आपले लेक्चर्स जे आहेत ते चालूच आहेत, ते त्या ठिकाणी आपण पाहत राहा. आपला भरभरून प्रतिसाद त्यासाठी आहे. क्रीडा घडामोडी असतील, शैक्षणिक घडामोडी असतील किंवा मराठी व्याकरणावरती संबंधित लेक्चर्स असतील, ते सुद्धा प्लेलिस्टमध्ये टाकण्यात आलेली आहेत. आपण ते सर्व, त्यामधील प्रश्न हे एकदम उत्तम दर्जाची प्रश्न आहेत, जे की आपल्या टीमने ती MPSCच्या होल्डर्ससाठी काढलेली आहेत, परंतु त्यावरही तुम्ही एकदा नजर जर फिरवली तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रश्नांचा दर्जा लक्षात येऊन जाईल. ऑनलाईन एक्झाममध्ये आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत हे त्या ठिकाणी
कुठल्याच स्वरूपात आपण व्यक्त करू शकत नाहीत. परंतु हे जे आपण प्रश्न बघत आहोत हे त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सिरीजमधलेच आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपल्या अभ्यासाला शुभेच्छा. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.